नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 10वी इतिहास या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर प्रकरण 9 आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर पहिला पॉइंट आहे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। या पॉइंट बद्दल पाहूया। त्याआधी आपल्याला प्रस्तावना पाहायचा आहे। अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ म्हणजे अत्यंत मोलाचे अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज ग्रंथ पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालय त्यांच्याशी निगडीत असलेले अभिलेखागारे आणि ग्रंथालय करतात। म्हणजे लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात। जे दस्तऐवज पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते काय आहेत महत्त्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात। संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात। ग्रंथालये ग्रंथाचे जतन आणि व्यवस्थापन करतात। पहिला पॉइंट आहे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। इतिहासाची साधने आणि त्याचे जतन। इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात। म्हणजे त्या कामासाठी विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात। त्यानंतरचं आहे मौखिक साधने। मौखिक साधने म्हणजे लोक परंपरेतील गीते, कहाण्या इत्यादीचे संकलन करणे, संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे, संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे हे आहे। तर नंतरच आहे उपयुक्त प्रशिक्षण। समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन म्हणा, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती म्हणा, संशोधनपर लेखन इत्यादी गोष्टीविषयी आपण माहिती पाहिलो। त्यानंतरच आहे लिखित साधने। ताम्रपट, दरबारी दप्तरे, खासगी पत्रे आणि दैनंदिन ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन संपादन करणे होय। दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे, निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे, संपादित साहित्य आणि त्यांचे संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे। त्याबद्दल आहे उपयुक्त प्रशिक्षण आहे। त्याच्यामध्ये ब्राह्मी मोडी म्हणा, पर्शियन यासारखी लिपी आणि त्यांचे विकासाचे क्रमाचे ज्ञान आहे। दुसरा आहे इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राज्यसत्ता, शासन व्यवस्था इत्यादीचे प्राथमिक ज्ञान आहे। त्यानंतरचं 3 आहे विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि त्यांचा विकासाचा क्रम याचे ज्ञान असून चौथा आहे कागदाचे प्रकार, शाई आणि रंग याचे ज्ञान आहे। पाचवा आहे कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती। सहावा आहे दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रासायनिक यांची माहिती आपण पाहणार आहोत। संग्रहालयातील दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान पाहणार आहोत। आठवा आहे संशोधनपर लेखन आपण पाहणार आहोत। तिसरा आहे भौतिक साधने। भौतिक साधने पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे, पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, निवडक पुरावस्तू आणि त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे, पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे, वनस्पती आणि त्यांचे प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष, जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे होतं। निवडक जीवाश्म आणि त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे इत्यादी भौतिक साधने असून त्यांचं उपयुक्त प्रशिक्षण आहे। उपयुक्त प्रशिक्षण आहे। पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय असून दुसरा आहे पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यासारख्या माध्यमाचे प्रादेशिक स्रोत,
त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान. तिसरं आहे पुरावस्तूची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती आहे. चौथा आहे विविध कला शैली आणि त्यांचा विकासाचा क्रम याचे ज्ञान आहे. पाचवा आहे पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचं काय आहे, हे एक कौशल्य आहे. सहावा आहे संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान असून सातवा आहे संशोधनपर लेखन आहे. नवा महत्वपूर्ण पॉइंट आहे नववा पाठामधील दुसरा महत्वपूर्ण पॉइंट आहे काही नावाजलेली संग्रहालये आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. दुसरा महत्वपूर्ण पॉइंट आहे नववा ऐतिहासिक ठेव्यांचे जतनामध्ये दुसरा पॉइंट आहे काही नावाजलेली संग्रहालय. काही नावाजलेली संग्रहांमध्ये मध्ययुगात युरोपातील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयाला आली. म्हणजे लुव्र संग्रहालय फ्रान्स म्हणा, पहिला आहे लुव्र संग्रहालय फ्रान्स. म्हणजे पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कला वस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. म्हणजे त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन इतिहासकारांनी रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्रांचा समावेश आहे. म्हणजे लिओनार्दो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस यांच्या पदरी होता. म्हणजे नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कला वस्तूंमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला आहे. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. त्यानंतरच आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात झाली. म्हणजे सर हॅन्स स्लोन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्यांच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडच्या राजा दुसरा जॉर्ज यांच्याकडे सुपूर्द केल्या. म्हणजे त्यामध्ये अनेक ग्रंथ म्हणा, चित्रे म्हणा, वनस्पतीचे नमुने इत्यादीचा समावेश होता. म्हणजे पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष म्हणा, यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. आज मितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे. त्यानंतरच आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ह्या मुद्द्याबद्दल आपण पाहणार आहोत. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झालेलं असून इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातीचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. त्यानंतरच आहे भारतातील संग्रहालय. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय ऐतिहासिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेमार्फत इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. म्हणजे चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियम स्थापना झाली. म्हणजे आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयाची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठाशी संलग्न असतात. म्हणजे अशा विविध संग्रहालयांतर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातल्या प्रमुख संस्था आणि विद्यापीठे आहेत. म्हणजे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली म्हणा, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा म्हणा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता म्हणा, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी म्हणा, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड म्हणा, जिवाजी विद्यापीठ
ग्वालियर म्हणा, अशासारख्या विद्यापीठांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतरचं आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्यानंतरचं काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथील आहे. इसवी सन 1904 मध्ये म्हणजे 4 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आलेलं आहे. म्हणजे इसवी सन 1918 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आलेला आहे. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे संग्रहालयात कला, पुरावस्तुत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. पुढचा आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. पुढचा आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. तर तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. अभिलेखागार ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. म्हणजे ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयाशी निकटचा संबंध आहे. म्हणजे ग्रंथाचे संकलन म्हणा, त्यांचे पद्धतशीर आयोजन म्हणा, जतन आणि संवर्धन म्हणा, माहितीचे स्रोताचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. म्हणजे यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. मग तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन पूर्व 5वे शतक पर्यंत महत्त्वाचं असून मेसोपोटोमियातील आसिरियन साम्राज्याचा सम्राट कोण असूरबानिपाल यांचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4थे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असे समजले जाते. तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या शतकातील आणि 17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. म्हणजे इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य ते स्थापन केले. म्हणजे व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यामध्ये साफोजी राजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्याचे नाव देण्यात आलेलं असून या संग्रहालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 काय आहेत ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी म्हणजे मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असून महत्त्वाच्या नोंदी असलेल्या कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे कोण करत असतात? अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात ही कामे काय असतात? महत्त्वाची असतात. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह